तडका भरली वांगी समोर अगदी नॉनव्हेज ही फिकं पडेल, न आवडणारे पण अगदी आवडीने 2 चपात्या एक्स्ट्राच खातील. चला तर त्यासाठी आपण इथे अगदी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. आता वांगी कट करताना अशा प्रकारे कट करायची. देठ ही वापरणार आहोत. त्यानंतर ही वांगी पाण्यामध्ये ठेवायची. आता मसाला तयार करण्यासाठी खोबरे, आलं, लसूण, खोबरं तुम्ही वाळलं वल्लं कोणतेही घेऊ शकता. 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट आणि इथे कांदा घातलेला आहे, तोही तेलावरती भाजून घेतलेला आहे. 1 चम्मच जिरा, थोडीशी हळद, हिंग, लाल तिखट, मीठ, त्याचप्रमाणे कोथिंबीर घालून आपण विदाऊट पाणी हा मसाला तयार करणार आहोत. आता हा मसाला अशा प्रकारे आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा. घेतलेले आहेत. अशा प्रकारे वांगी घेतल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये आपण कांदा छान परतून घ्यायचा. त्यानंतर ही वांगी आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायची. पुन्हा हे नंतर परतून घ्यायचं आणि असं पाणी घालायचं जसं की आपली ही पूर्ण वांगी भिजली पाहिजेत, बुडली पाहिजेत. 10 मिनिटांनी तयार होते आपली भाजी आणि तडका देताना मात्र तुपाचा तडका द्यायचा. तयार आहे भाजी आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर